राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर मला वाटतं की अशा कॉलेजेस किंवा शाळांमध्ये हा सगळ्यांचा उत्सव आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी तो आनंदात साजरा केला पाहिजे. आपले बरेचसे लोक कोकणात येतात, तिकडे गावी जायचं असतं त्यांना, आई वडील गेले तरी पोरगा इकडे किंवा मुलगी इकडे परीक्षेसाठी थांबली तर कुठेतरी ते तणावाचं वातावरण असतं. म्हणून आमची एवढीच मागणी होती की ह्या काळात सगळे परीक्षा रद्द कराव्यात आणि सगळ्यांनी हा सण आनंदात साजरा करावा. पण तुम्ही शालेय मंत्री किंवा इतरांकडे सगळ्यांकडे वेगवेगळ्या मंत्र्यांकडे जाण्यापेक्षा मला वाटलं की कल्चरल मिनिस्टर आहेत, मला वाटतं ह्यांनी जाहीर केलंय, ह्यांनी घोषित केलंय आपल्या पावसाळी अधिवेशनात आणि खूप उत्तम मला वाटतं संकल्पना आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की त्यांच्याकडे येऊन त्यांनी सगळ्यांना एक परिपत्रक काढायला सांगितलं तर बरं होईल. आता मला वाटतं 27 तारखेला उत्सव चालू होतोय, त्याच्यामुळे सगळीकडे जाण्यापेक्षा एकीकडून एक निरोप गेला तर मला वाटतं बेटर होईल. नाही आम्ही माझे खूप जुने संबंध आहेत, त्याच्यामुळे आम्ही खासगी बोललो, असं काय राजकीय काही बोललो नाही. सगळ्या बोर्डांसाठी मला वाटतं महाराष्ट्रात जे बोर्ड आहेत त्या सगळ्यांसाठी, त्या सगळ्यांना ह्या गणेशोत्सव साजरा करता आला पाहिजे. सुट्टी परीक्षा तर नकोच पण सुट्टी पण मिळाली पाहिजे एवढी आमची मागणी होती. आशिष शेलार आणि ठाकरे घराण्याचं विशेषतः राज ठाकरे यांचे विशेष जवळीक ती दुसर झाली होती. आजच्या या भेटीमुळे पुन्हा एकदा ती वैयक्तिक जवळीक निर्माण झाली नाही असं मला वाटत नाही कधी असं ते दुरावले होते. मला वाटतं ते साहेब आणि आशिष शेलार सर खूप जुने मित्र आहेत, त्याच्यामुळे ज्या टीका होतात त्या मला वाटतं राजकीय होतात, कधी असं वैयक्तिक टीका होत नाही आणि राजकीय टीका असल्याच पाहिजेत. जर विरोधी पक्ष असेल तर मला वाटतं की सरकारवर टीका केल्याच पाहिजेत. काही चुकत असतील तर आम्ही कधी चुकलं तर तुम्ही आम्हाला समजवलं पाहिजे. त्याच्यामुळे ह्याच्यात वैयक्तिक कधी दुरावा होत नाही. मला वाटतं साहेबांना दिलं येणार. सरप्राईज आहे, सरप्राईज. सध्या दूषित पाण्याचा देखील मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे आणि आजार. मला वाटतं की आज आपण इथपर्यंत मर्यादित ठेवू, कारण त्या दिवशी पण साहेबांनी टाउन प्लॅनिंग बद्दल एवढं उत्तम मांडल्यानंतर तुम्ही रायनो चालवला. त्याच्यामुळे आज महत्वाचं होतं की गेले 4-5 दिवस मुंबईत जो पाऊस पडला त्या पावसानं खूपच बेहाल झालेत मुंबईकरांचे. 2,500 खड्डे हे अवघ्या 5 दिवसांमध्ये मुंबईच्या रस्त्यांना पडलेले आहेत. पालकमंत्री सुद्धा आहेत आशिष. मी अनेक वर्ष बोलतोय, ह्याच्यासाठी एकच उत्तर आहे, ते म्हणजे राज ठाकरे. सरकार आले गेले किती वर्ष बघतोय आपण, पहिल्यांदा नाही साचलं पाणी. एकच उत्तर आहे, एकदा संधी द्या. नाशिकमध्ये दिली, तुम्हाला कळलं काय झालं. त्याच्यामुळे हे इंग्लिश मराठी बस